उल्हासनगर शहरामध्ये गेली 3 वर्ष झालं प्रशासकीय कारभार चालू आहे. आयुक्त यांच्या देखरेखीखाली उल्हासनगर शहराचा कारभार चालू असताना उल्हासनगर शहरातील जे जनता आहे त्या जनताची जी मूलभूत अधिकार आहे किंवा त्यांची जो हक्क आहे तो पूर्णत्वाकडे जातच नाही. अनेक समस्या या उल्हासनगर शहरामध्ये सध्या ज्वलंत प्रश्न म्हणून उभे आहेत, परंतु कुठल्या प्रकारचं शासकीय दबाव तंत्र अर्थात उल्हासनगर शहरामध्येच नव्हे महाराष्ट्रात देखील नगरसेवक हे नसल्यामुळे जो सध्याचा कारभार जो चालू आहे तो एक प्रकारे मन मुरादपणे चालू आहे असंच काहीच दिसत आहे. कारण उल्हासनगर शहरामधील खड्डे पहा, इथले प्रदूषण पहा, पाण्याची अवस्था पहा किंवा बेकायदा बांधकाम पहा, शासनाचा कुठल्याही प्रकारे ताळतंत्र राहिलेलं नाही. उल्हासनगर शहरामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, ज्यामध्ये सत्ता पक्ष आहेत किंवा विपक्ष देखील आहेत, परंतु या जनतेच्या प्रश्नाकडे, ज्वलंत प्रश्नाकडे शासनाकडे दाद मागण्यासाठी ते मागे पुढे करत असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील जनता त्यांच्यासोबत होती आणि अनेक मान्यवर पदाधिकारी देखील आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या गेटवरती त्यांनी एक प्रकारे एल्गार पुकारला होता. या एल्गारामध्ये संख्या इतकी मोठी होती की उल्हासनगर प्रशासनाचे जे अधिकारी होते, सुरक्षा कर्मचारी होते, त्यांच्यावर देखील ताण निर्माण झालेला. जे कार्यकर्ता होते, या कार्यकर्त्यांची जी ज्वलंत भावना होती ती त्यांना शांत बसू देत नव्हती आणि प्रशासन देखील कुठल्या प्रकारची कारवाई न करत असल्यामुळे एक प्रकारे तो प्रक्षोभत होता आणि त्यांनी आज गेट तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता. असे असताना देखील गेली 2-3 दिवस झालं उल्हासनगर शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा महामोर्चा येणार आहे असं माहिती असून देखील सन्माननीय आयुक्त मॅडम ह्या गैरहजर होत्या. गैरहजर असण्याचं कारण काय असावं? कारण की या उल्हासनगर शहरात त्यांनी जे कार्य केलं होतं ज्या जनतेच्या पाठबळावरती, कर्मचाऱ्याच्या पाठबळावरती त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम आयुक्त म्हणून एक मान सन्मान दिला होता, परंतु तो मान सन्मान राखण्यासाठी त्यांनी या जनतेचे जे ज्वलंत प्रश्न होते त्यांच्या समोर येऊन त्यांनी का बरे या प्रश्नाला उत्तर दिलेलं नाहीये. या सगळ्या ज्या भावना आहेत त्या ज्वलंत भावना होत्या. अशातच आजचा जो मोर्चा होता तो मोर्चा शासनाने देखील सांगितलं होतं की या वेळेस भरपूर ऊन आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडू नका, परंतु अशा असताना देखील स्वतःच्या हक्कासाठी यातील स्थानिक जी जनता होती भर उन्हामध्ये चालता येत नसताना, बोलता येत नसताना देखील भर उन्हामध्ये ते इथे गेटवरती थांबले होते. त्यामध्ये वृद्ध होते, महिला होते, सगळ्यात जास्त महिलांची देखील प्रचंड उपस्थिती होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील जोरजोरात आक्रोश दाखवत होते, परंतु या शासनाच्या कानावर तो आवाज जात नसेल का? कारण की हे जे ज्वलंत प्रश्न आहेत ज्या ज्वलंत प्रश्नाची उत्तरं देण्याचं जे काम आहे ते शासनाचं आहे, परंतु तसे न करण्यामुळे हा मोर्चा आज इतका विराट मोर्चा होता की संपूर्ण पालिकेला घेरल्यासारखं असं वाटत होतं. या प्रसंगी बोलताना ठाणे जिल्ह्यात कल्याण जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी सांगितले की कशा प्रकारे हे सध्या प्रशासन कार्य करत आहे. या शहराला टोकाच्या विभागाकडे पाण्याची समस्या भेडसावते. काही विभागामध्ये दिवसाआड पाणी येते, त्याचा परिणाम शटडाऊन असते तेव्हा 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही. अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी एकही उपलब्ध नसतो, फोन उचलत नाही, अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात, जा येत नाही पाणी. अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता. रस्त्यावरचे खड्डेमय रस्ता, 5-5 रस्ते MMRDच्या माध्यमातून होत आहेत, परंतु गेल्या 3-3 वर्षापासून तसेच लोक खड्ड्यामधून मरत आहेत. धुळीचं साम्राज्य आहे. लोकांना TBचे आणि फुफ्फुसाचे आजार होतात, दम्याचे आजार होत आहेत. या प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही. शौचालयाची दुरावस्था आहे, घाण पाणी येते आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी येत नाही, देत आहे ते घाण पाणी, दिवसाआड पाणी, कधी कधी 5-5, 6-6 दिवस पाणी नाही. काही विभागामध्ये लोक खाली करून जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून लोक खडकपाड्याला जात आहेत, अंबरनाथला जात आहेत. एवढी लोक उल्हासनगरला वैतागलेली. अशा प्रकारचं प्रशासन, उलट यांच्याकडे निरंकुश सत्ता आहे. चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे. लोकांना काय हवं आहे ते, लोकांना काय पाहिजे, पाणी, साफसफाई आणि रस्ते. इथं साफसफाई व्यवस्थित नाही,
रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याचे जो दुर्भिक्ष आहे दिवसेंदिवस ते वाढणारे, म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जन आक्रोश आंदोलन केलं. संपूर्ण शहरवासियांनी त्याला साथ दिलेली आहे. कडकडत्या उन्हामध्ये रणरणत्या उन्हामध्ये अगदी महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेसं त्या सोयीसुतक या प्रशासनाला होतं. म्हणून आज लोकांनी आक्रोश केला. तुम्ही पाहिलेलं आहे. हे लोकांना दाखवा, प्रत्येक ठिकाणी दाखवा, नाही तर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागणार. प्रशासनाने सांगितलेलं आहे की पाण्याची समस्या आम्ही सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू. फोन आम्ही उचलू, रात्री बेरात्री कधी असू. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे वाढीव पाणीपट्टी आहे ही 3600 म्हणजे ते जसं जिजिया कर होता, औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा, जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं, मनात आलं की कर लावला. तसं या महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये 3600चे डायरेक्ट 8000. ठीक आहे, 5%, 10%, 20%, 200 पटीनं वाढ ही अमान्य आहे. ती रद्द करण्यासाठी सांगितली. शौचालयाची दुरास्ता व्यवस्था झाली पाहिजे, पाणी पुरवठा सुधारला पाहिजे, रस्ते ताबडतोब झाले पाहिजेत आणि लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी असलं पाहिजे. लोकांनी अर्ज केल्यानंतर तातडीने त्याचे निरासन झालं पाहिजे. कमीत कमी लोकांना उत्तर दिलं पाहिजे. समाज मंदिरं जी चांगली चालू आहेत तिथं बंद करतात, तिथं नशेचे अड्डे खोलत आहेत, सरकारी खेळाची मैदानं हडप करतात, हे सर्व थांबलं पाहिजे. त्यानंतर शाळाचा विषय, रेल्वेने जागा घेतल्यानंतर तिथल्या लोकांचं जे भूमिहीन होतील किंवा घरहीन होतील त्यांचा पुनर्वसन झाल्याशिवाय तिथं रस्ता होता कामा नये किंवा रेल्वेकडे तशी विनंती करावी आणि महापालिकेचे भूखंड ताब्यात घ्यावेत अशा प्रकारच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत. डॉल्फिन रोड, नेताजी ते कैलास कॉलनी, नेताजी ते प्रभाराम चौक, वाकोरेडिओ ते विनस, हिराघाट ते डर्बी, पवई ते विठ्ठलवाडी डॉल्फिन क्लब हा रस्ते तातडीने झाले पाहिजेत अशा प्रकारच्या मागण्या त्याला केल्या. त्यांनी सर्व प्रशासन आता या ठिकाणी होतं, नाही तर एक महिना लोकांची भेट घेण्यासाठी आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांची भेट घेण्यासाठी वाट पाहावी लागते लोकांना. आता यापुढे उल्हासनगर वासियांची तातडीने कामं होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नाहीतर ही नालीसफाई सुद्धा वेळेत झाली पाहिजे. नाहीतर यापेक्षा प्रचंड जन आक्रोश मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने घेण्यात येईल अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत. पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ दिली. त्यांनी मध्यस्थाची भूमिका चांगल्या प्रकारे केली. म्हणून पोलीस प्रशासन आणि खास करून मीडिया, पत्रकारांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण उल्हासनगर वासियांचं, यामध्ये खास करून महिला काम सोडून, पाणी येत नाही, पाण्याची वेळ आहे पण पाणी येत नाही, काही लोक बोलतात काय नुसतंच फुसफुस करतं, ते नको आहे. 1 तास पाणी, 2 तास पाणी रोज आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे. त्यासाठी आलेल्या सर्व महिलांचं मी मनापासून पक्षाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व काम ठेवून आज वर्किंग डे, त्यांचंही आभार आणि खास करून पत्रकारांचं. मी यांना चांगली प्रसिद्धी दिली. नक्कीच प्रशासन जागे होईल आणि याचा दखल शासन सुद्धा घेईल. धन्यवाद. आबा शहरातील सर्वात मूलभूत विषयावरती आज आपण आक्रोश मोर्चा काढला आणि या मोर्चाच्या वेळेस आयुक्त गैरहजर राहिले, काय सांगाल? ते आता उद्या तुम्ही आयुक्तांना विचारा की लोकांची तुम्हाला कदर आहे की नाही. प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला, आम्हाला त्याचा अभिमान आहे की कुठल्या तरी बाबतीत उल्हासनगरचा नंबर 1 आला. पण हे प्रशासकीय कामकाजामध्ये येताना रस्त्यावर काय, सर्वसामान्य लोकांमध्ये काय, झोपडपट्टीमध्ये काय, का उल्हासनगरचे लोक अंबरनाथला जातात, का उल्हासनगरचे लोक कल्याणला जातात, त्याची कारण मीमांसा काढा आणि तशा सुविधा द्या. तुम्ही IAS आहात. आज वास्तविक या कितीतरी दिवसानंतर जनआंदोलन होतंय. उगीच महिला रस्त्यावर उतरत नाहीत, लोक रस्त्यावर होत नाहीत. 45 डिग्री 47 डिग्री तापमान आहे, जीवाची पर्वा न करता लोक येतात. तुम्ही थांबणं आवश्यक आहे. आयुक्तांना आपण विचारलं तर बरं होईल. पाण्याची, आरोग्याची व्यवस्था नाहीये. कुठल्याच प्रकारचं जे एक प्रकारे टाळतंत्र असतं ते बिलकुल राहिलेलं नाहीये. त्यांनी सांगितलं की आयुक्तांना प्रथम क्रमांक दिलेला आहे खरा, परंतु ज्याच्या जीवावरती हा प्रथम क्रमांक त्यांना दिला गेलेला आहे त्या जनतेच्या हक्कांचं काय?